सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या विकास कामांमुळे नाशिककर चांगलेच हैराण झाले। या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत असून नागरिकांचा जीव धोक्यात आलाय। नाशिक रोड बस स्थानकावर रस्त्यांची दुरवस्था झाली असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे उदाहरण समोर आले। नाशिक रोड बस स्थानक व रेल्वे स्थानकाबाहेरील बस स्थानकाजवळ पोलीस चौकी समोरील रस्त्यावर रस्त्यांच्या कामामुळे भुयारासारखा मोठा खड्डा पडलाय। त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। नाशिक रोड सभापती रमेश धोंगडे यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार केली आहे। धोंगडे यांनी तात्काळ खड्डा बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्याला दिले। मात्र आज सकाळी खड्डा तात्पुरत्या स्वरूपात बुजवला सुद्धा, पण विशेष म्हणजे याच खड्ड्यात काही तासातच दुपारच्या दरम्यान एका रिक्षाचे मागचे टायर अडकून रिक्षाचे नुकसान झालंय। यावरून महापालिकेच्या दुरुस्ती कामाचा दर्जा काय आहे आणि नाशिक रोड सभापती नगरसेवक यांचे आदेशही कसे धुडकावून लावतात हे अधिकारी हेच यातून दिसून येत आहे। शहरभर रस्त्याच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनाने तातडीने दर्जेदार दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी अशी मागणी नाशिककर करत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।